मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली आणि शिवाजी महाराजांना आपण महाराष्ट्राच्या स्वराज्याचे संस्थापक मानतो. पुढच्या होणाऱ्या साम्राज्याचे सुद्धा संस्थापक मानतो. राजकीय कार्य आपल्याला महत्त्वाचं वाटतं, नक्की आहेच, पण शिवाजी महाराजांचं भाषेच्या क्षेत्रात सुद्धा अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे. शिवाजी महाराजांमुळे मराठी भाषेचे वैभव वाढले आणि हे जे शिवाजी महाराजांचं भाषिक कार्य आहे मराठी भाषेसाठी केलं, ते आपण मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पाहूयात. 21 फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिन असतो आणि मातृभाषा म्हणजे आपल्यासाठी आपली मराठी भाषा आहे. आणि 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन, कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मृतीसाठी आपण त्यांना अभिवादन करतो त्या निमित्ताने, आणि तो 27 फेब्रुवारीचा दिवस आपण साजरा करतो. तर हा जो मधला कालखंड आहे, या कालखंडामध्ये महाराष्ट्रात सगळीकडे भाषिक उपक्रम होतात. कुठे ग्रंथोत्सव होतो, कुठे काय होतं वगैरे वगैरे, आणि महाराष्ट्र शासन त्याच्यामध्ये पूर्णपणे सहभागी होतं. तर तिथे मला आत्ता तुम्हाला शिवाजी महाराज, सातवाहन राजे यांचं मराठीबद्दलचं आणि अर्थात प्राकृतबद्दलचं धोरण या संबंधी काहीतरी मला असं वाटतं की सांगणं अधिक उचित ठरेल, म्हणून मी हा विषय आणि या ठिकाणी नेमका आलेलो आहे. मी सध्या मावळ परिसरामध्ये आहे. भामा आसखेडचं जे धरण आहे आणि त्याचं पाणलोटाचं क्षेत्र आहे, तो खेड तालुका आणि मावळ तालुका यांना जोडणारा प्रदेश आहे. तर मुद्दा असा आहे की सातवाहन राजांनी महाराष्ट्री प्राकृत भाषेला पूर्णपणे आश्रय दिला. कोणत्या अर्थाने की तिला एक वाङ्मयाची, साहित्याची भाषा आणि तिला कारभाराची भाषा. सातवाहनांचे बरेचसे शिलालेख वगैरे आपण बघतो की आपल्याला अशा प्रकारे प्राकृतमध्ये वगैरे दिसतील. आणि म्हणून त्या काळात महाराष्ट्री भाषा इतकी संपूर्ण भारतामध्ये प्रचलित झाली की तिच्यापासून अन्य भाषा निघाल्या, प्राकृत भाषा, आणि तिचा दर्जा इतका वाढला, विशेषतः साहित्यामध्ये की साहित्यशास्त्रकारांचं पान हलत नाही जोपर्यंत तुम्ही प्राकृत भाषेमधला एखादं उदाहरण घेत नाही, म्हणजे महाराष्ट्री प्राकृत मधलं उदाहरण घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमचा मुद्दा नीट समजावून सांगता आला असं होत नाही, स्पष्ट करता आला असं होत नाही. अशी स्पष्ट आपल्याला कल्पना या सातवाहनांच्या मराठी म्हणजे त्यावेळची महाराष्ट्री प्राकृत आणि त्यावेळच्या महाराष्ट्री प्राकृतचं आजचं रूपांतर म्हणजे मराठी, हे आपण म्हणू शकतो. आणि हे कुठपर्यंत दिसतं आपल्याला, हे पहा, महाराष्ट्र शब्द आपण अनेक वेळा वापरतो, बरोबर आहे, पण हा शब्द वापरताना त्याला किती अर्थ आहेत? महाराष्ट्र शब्दाला किमान 3 अर्थ आहेत बघा. आणि असं तुम्हाला क्वचित दिसेल. कसा की महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र ही भूमी, भौगोलिक, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात राहणारे लोक, त्यांनाही महाराष्ट्र असं म्हटलं जायचं. आणि म्हटलं जायचं म्हणजे कुठपर्यंत? अगदी 19व्या शतकापर्यंत नव्हे, तर 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सुद्धा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्री भाषा, महाराष्ट्र भाषा ही जी त्रिपुटी आहे की ज्या त्रिपुटीतल्या प्रत्येक घटकाचं नाव महाराष्ट्र असं असू शकतं, म्हणजे त्या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणून हे महाराष्ट्र म्हणजे अमुक आहेत ना, ते महाराष्ट्र आहेत, म्हणजे मराठी आहेत, म्हणजे आपण आजच्या भाषेत म्हणजे मराठी आहेत किंवा मराठा आहेत, एक गोष्ट. नंतर प्रदेशाला तर महाराष्ट्र म्हणणारच, प्रश्नच नाही. आणि तिसरी गोष्ट, महाराष्ट्र भाषा म्हणजे महाराष्ट्री ज्याला म्हणायचे, त्याला पूर्वी लोक महाराष्ट्र, नंतरच्या काळातले लोक महाराष्ट्र असं सुद्धा म्हणायला लागले. म्हणजे हा अत्यंत महत्वाचा मला मुद्दा वाटतो. बहिणाबाईंनी, तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई, काय म्हटलं तुकोबांच्या कवितेबद्दल की महाराष्ट्र शब्दात वेदांताचा अर्थ, बोलीला लोकात सर्वद्रष्टा. तुकोबांना त्यांनी द्रष्टा म्हणजे ऋषी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी काय केलं तर महाराष्ट्र शब्दात म्हणजे महाराष्ट्री म्हणजे मराठी भाषेत असं त्याचा अर्थ होतो, वेदांताचा अर्थ सांगितला. तसंच तुम्ही मानवंत साहित्य पहा, तुम्ही ज्ञानेश्वरी पहा, तुम्हाला असं दिसेल, एकनाथी भागवत पहा की महाराष्ट्र हा शब्द अशा विविध प्रकारे वापरला जातो. तर याचं फार मोठं श्रेय सातवाहनांना जातं. नंतरच्या काळात आपण बघतो की सातवाहनांचं राज्य गेल्यानंतर जी राज्य निर्माण झाली त्या काळात परत एकदा संस्कृत भाषा वरचढ व्हायला लागली आणि प्राकृत भाषा थोडी मागे पडली. म्हणजे बौद्ध आणि जैन की ज्यांनी आपल्या तत्वज्ञानाच्या मांडणीची सुरुवात त्या काळच्या त्या प्रदेशातल्या प्राकृत भाषांमधनं केली होती, म्हणजे मागधी असेल किंवा पाली असेल, त्यांना सुद्धा आता संस्कृतमध्ये लिहिण्याची, आपलं तत्वज्ञान सांगण्याची गरज भासायला लागली.
म्हणजे विशेषतः माध्यमिक स्कूल ज्याला म्हणतो आपण बौद्धांचं, नागार्जुन प्रभृतींचं, त्याच्यानंतर आणखीन मंडळी येत आहेत दरम्यानच्या काळामध्ये, वसुबंधू असतील, धर्मकीर्ती असतील, असंग असतील, या सगळ्यांचे ग्रंथ हे पाली भाषेत नाहीत तर ते संस्कृतमध्ये आहेत. म्हणजे संस्कृतच्या परत एकदा पुनरुज्जीवनाची एक लाट आली. मग याच काळात संस्कृतमधली क्लासिकल नाटकं वगैरे, काव्य वगैरे निर्माण व्हायला लागली, कालिदास वगैरे. हेही आपण पाहिलेले आहे. अश्वघोषासारख्यांनी सुद्धा संस्कृतचा आश्रय घेतला, बौद्ध कवीचा. मग अशा काळामध्ये ही जी महाराष्ट्री प्राकृत म्हणतो आपण, ती टिकवून ठेवण्याचं काम जैन धर्माने केलं. जैन धर्माने मात्र महाराष्ट्रीला अंतर दिलं नाही आणि जैनांनी तिला धर्मभाषा बनवलं. या काळातले जैनांचे अनेक धर्मग्रंथ हे महाराष्ट्री प्राकृतमध्ये आहेत, याची आपण नोंद घ्यायची. मग त्यातनं हळूहळू करता हे सगळे स्थित्यंतराला तोंड देत, म्हणजे एका बाजूला संस्कृत आहे, एका बाजूला महाराष्ट्री प्राकृत आहे, अशी जी घुसळण होत होती, त्यातनं आपण जी मराठी म्हणतो ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये, चक्रधरांच्या काळामध्ये, म्हणजे यादवांच्या राज्यात, तिचा अशा प्रकारचा उदय झाला. म्हणजे ते या पूर्वीच्या महाराष्ट्री प्राकृतचं पुढचं अवस्थांतर आहे. आपण मराठीला फार प्राचीन इतिहास आहे, मोठा इतिहास आहे असं का म्हणतो? कारण मराठी ही वेगळी भाषा नाही, मराठी ही महाराष्ट्री प्राकृतचं पुढे झालेलं अवस्थांतर आहे. आता हा भाषाशास्त्रज्ञांचा मुद्दा आहे, मी त्याच्याबद्दल फारसं बोलत नाही. पण मग आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की जरी यादव काळामध्ये, विशेषतः रामदेवराव यादवांच्या काळामध्ये मराठी अशी उत्कर्षाला पोचलेली दिसते. ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र अशा मोठ्या महत्वाच्या ग्रंथांमधनं, नामदेवादी संत मंडळी त्यांच्या अभंगामधनं हे सगळं चालू असताना अचानक उत्तरेकडनं आक्रमण आलं आणि हा सगळा प्रदेश जो आहे तो इस्लाम धर्माच्या राजांच्या ताब्यात गेला. हे आपण पाहिलेलं आहे. आता ही गोष्ट त्याच्यानंतर कितीतरी दिवस चालली. हे राज्य गेलं आणि मग वेगळ्या भाषेचा प्रादुर्भाव झाला, पर्शियनचा. ही पाहिलं आपण, पर्शियन आणि स्थानिक भाषा यांच्यामध्ये काही घुसळण होऊन एकमेकांच्यात एक ज्याला आपण दखनी म्हणतो ती निर्माण झाली. तोही आपला विषय नाही. आपला विषय महत्वाचा कोणता आहे की 300 वर्ष, म्हणजे यादवांचं पतन होण्यापासून तर शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत मधली जी 300 वर्ष आहेत, त्या 300 वर्षांमध्ये मराठीचा किल्ला कुणी लढवला, हा मुख्य मुद्दा आहे. कारण राजाश्रय नव्हता मराठीला. ज्याला आपण त्या प्रकारची वाङ्मय निर्मिती म्हणतो, म्हणजे नाटकं वगैरे जशी प्राकृत भाषेत होत होती, संस्कृतमध्ये खूप होत होती, तसं काही होण्याची शांतता ही नव्हती लोकांच्याकडे त्या काळामध्ये. मग मराठी ही धर्मभाषा म्हणून टिकून ठेवली, ती विशेषतः संतांनी ठेवली आणि त्यातल्या त्यात वारकरी संतांनी. कारण जरी महानुभावांनी सुद्धा आपली धर्मभाषा मराठी ठेवली होती, जसं जैनांनी महाराष्ट्री प्राकृत ठेवली, तरी सुद्धा महानुभावांनी आपलं साहित्य आपल्या अन्वयांच्या पुरतं मर्यादित ठेवलं, सांकेतिक लिपीमध्ये ठेवून, की इतरांच्यापर्यंत ते पोचू नये, त्यांनी त्याचा उपयोग करू नये. त्याच्या पाठीमागची कारणं काय असतील ते असू द्यात, त्या आध्यात्मिक धार्मिक चर्चेत पडायचं नाही. पण आपण काय म्हणू शकतो कमीत कमी, की त्यामुळे जरी ती भाषा खूप श्रेष्ठ असली, ते ग्रंथ खूप उच्च दर्जाचे असले, तरी सामान्य मराठी माणसांपर्यंत ते पोचू नाही शकले, म्हणजे जे अनुयायी नव्हते महानुभाव संप्रदायाचे. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मला दिसतो या ठिकाणी. या 300 वर्षांच्या काळामध्ये, म्हणजे 3 शतकांच्या काळामध्ये मराठी भाषा नुसती टिकवायची नाही, तर तिला चांगलं अभिव्यक्तिक्षम करायचं, हे काम वारकरी संतांनी, म्हणजे ज्यांनी प्रत्यक्षात रचना केल्या, म्हणजे त्यांच्यामध्ये आपण माहिती असणारे कवी म्हणजे संत एकनाथ आहेत, की ज्या एकनाथांनी सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये भारुडं लिहिली. नंतर भागवत ग्रंथाच्या 11व्या स्कंदावरती भाष्य केलं, भावार्थ रामायण लिहिलं, स्फुट प्रकरणं लिहिली, हिरवीचे पण अभंग लिहिले आणि अशी समृद्ध केली मराठी भाषा त्या काळातली. आणि त्याचप्रमाणे ही धर्माची भाषा होऊ शकते अजूनही, हे दाखवून दिलं. आणि त्याच्यानंतर अर्थात तुकोबा येतात. तर शिवरायांच्या प्रारंभिक काळाला सुरुवात होईपर्यंत तुकोबांचं कार्य सुरू होतं आणि त्यांचा या विशेषतः आता आपण जिथे आहोत त्या मावळ परिसरावरती फार मोठा प्रभाव होता. ही आपण या ठिकाणी सगळ्यांना नमूद करणं आवश्यक आहे. आता मुद्दा असा आहे की हे जे काही मध्ये राहू शकलं, म्हणजे आता बघा, ज्याला आपण स्वत्व म्हणतो, ज्या स्वत्वाची चर्चा राजवाडे आणि चिपळूणकर यांच्या आधारे आपण केलेली आहे, त्या स्वत्वाचं रक्षण करण्यामध्ये भाषेचा फार मोठा वाटा आहे. म्हणून जरी परकीय राजवट असली, राजभाषा दुसऱ्यांची असली, लक्षात घ्या, तरी सुद्धा आपलं स्वत्व ज्या भाषेमुळे टिकतं, त्या भाषेला आपण धर्माच्या क्षेत्रामध्ये आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये
इतकं वैभवशाली करून ठेवलं की पुढचं जे काम आहे ते सोपं झालं. आणि ते काम कोणतं की जे छत्रपती शिवरायांनी केलं, की जे आपल्याकडे धार्मिक आणि आणि भाषिक स्वराज्य होतं, लक्षात घ्या, राजकीय स्वराज्य नव्हतं. ती जोड द्यायचं काम परत एकदा शिवाजी महाराजांनी केलं. आणि त्यामुळे आपण जणू काही परत एकदा यादव काळ परत आला असं आपण म्हणू शकतो, की राजभाषा मराठी झाली, साहित्याची भाषा, वाङ्मयाची भाषा, कारभाराची भाषा, दरबाराची भाषा ही मराठी झाली. हे का शक्य झालं? मधल्या काळात तिला टिकवलं गेलं म्हणून. आणि आता जेव्हा शिवाजी महाराज आले तेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची साधना केली आपण बघतो. आणि 1674 मध्ये त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं राज्याभिषेक करून. आता राज्याभिषेक केला म्हणजे काय झालं की आता आमचं राज्य झालेलं आहे. आता आमचं राज्य म्हणजे कोणाचं राज्य? आजची भाषा वापरायचं म्हणजे मराठी भाषकांचं राज्य, मराठी बोलणाऱ्यांचं राज्य, स्थानिकांचं राज्य, भूमिपुत्रांचं राज्य. पण भाषिक दृष्टिकोनातून काय की आमचं राज्य म्हणजे मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचं राज्य. म्हणून मराठी लोकांचे सगळे, या राज्यातल्या सगळ्या लोकांचे व्यवहार हे मराठी भाषेतून झाले पाहिजे. आणि मुख्यत्वे राजकीय व्यवहार, की ज्या व्यवहारांचा सत्तेशी संबंध आहे. ही दृष्टी शिवाजी महाराजांकडे होती. हा आत्ताच्या माझ्या विवेचनाचा महत्वाचा मुद्दा आहे. आणि ती कशी होती मी तुम्हाला सांगतो, की मधल्या काळामध्ये 300 वर्षे जरी संतांनी मराठी भाषा अशा पद्धतीने प्रवाही ठेवली आणि तिच्यामध्ये भर घातली, तरी सुद्धा दरम्यानच्या काळात मराठी भाषेमध्ये एकूणच जो प्रभाव होता राज्यकर्त्यांच्या भाषेचा, पर्शियनचा, त्या पर्शियन मधले अनेक शब्द शिरले. आणि शिरले म्हणजे काय, त्यांनी आक्रमण करून घुसले अशात नाही भाग येत नसतो बऱ्याच वेळेला. ते नैसर्गिक प्रक्रिया असते आणि ते मराठी भाषेने आत्मसात केले. एक असे शब्द कितीतरी आहेत की तुम्हाला कल्पना नाही की तिचं त्या शब्दांचं मूळ पर्शियन मध्ये असेल, किंवा पर्शियनच्या मार्फत तुर्कीचं असेल, किंवा इव्हन अरेबिक असेल, हे माहीत नसतं आपल्याला. असे कितीतरी शब्द, हजारो शब्द मराठीमध्ये आहेत की जे तुकोबांनी वापरले, जे रामदासांनी वापरले. मग अशा परिस्थितीमध्ये मराठी लोकांचं राज्य म्हणजे मग काय, मराठी भाषा बोलणाऱ्यांचं राज्य म्हणजे काय? शिवाजी महाराजांचा आवाका असा होता की मराठी भाषेचा जिथे म्हणून राज्याशी संबंध येतो, राज्यकारभाराशी, प्रशासनाशी, तिथे आपणाला मराठी शब्द वापरायचे, तिथे पर्शियन शब्द असता कामा नये येतं. इतरत्र होऊ देत, कारण त्यामुळे मराठी समृद्ध झाली. आज इंग्रजी भाषा का समृद्ध आहे सगळ्यात जास्त आपण म्हणतो, त्याचं कारण इंग्रजीने जगातल्या सगळ्या, म्हणजे जिथे जिथे इंग्रज गेले, इंग्रजांनी राज्य केलं, तिथल्या सगळ्या भाषांमधले शब्द इंग्रजांनी आत्मसात केले, इंग्रजीमध्ये आणले आणि वापरले आपलेच म्हणून. अगदी अवतार शब्द सुद्धा इंग्रजीमध्ये आहे. कितीतरी आहेत, म्हणजे ती आत्ताची वेळ नाही सांगायची. पण हे शिवाजी महाराजांना माहिती असल्यामुळे त्यांनी एक असा निर्णय घेतला की राज्यकारभाराशी संबंधित शब्द जे पर्शियन आहेत त्यांच्याऐवजी त्या अर्थाचे मराठी शब्द वापरायचे. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांनी रघुनाथपंत हनुमंते नावाचे त्यांचे कारभारी होते, एक बंगलोरवरनं इकडे आलेले, त्यांच्याकडे काम सुपूर्द केलं. कोणतं काम 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 सुपूर्द केलं ते पर्शियन शब्दांना, म्हणजे राज्याशी संबंधित पर्शियन शब्दांना मराठीमधून प्रतिशब्द द्यायचं काम सोपवलं. आता हनुमंतांना खूप मोठा व्याप होता कामाचा वगैरे, म्हणून त्यांनी काय केलं, मदत घेतली, किंवा आपल्याकडे एक असिस्टंट असतो आपण म्हणतो की नाही, त्याच्याकडे ते काम सोपवलं. आणि तो चिंचवडचा होता, त्याचं नाव धोंडीराज व्यास. धोंडीराज व्यासांनी चक्क राज्यव्यवहार कोश हा शिवाजी महाराजांच्या आणि अर्थात हनुमंतांच्या आज्ञेने आणि मार्गदर्शनाने सिद्ध केला. आणि त्याप्रमाणे पत्रव्यवहारामध्ये राजशासनाच्या कागदपत्रांमध्ये संस्कृत शब्द, मराठी शब्द यायला लागले. त्याला आपण राज्य व्यवहार कोश म्हणतो. आणि आता ते शब्द कोणते आहेत हे जर मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं तर मग तुम्हाला शिवाजी महाराजांनी मराठी भाषेसाठी काय केलं हे समजेल. माझ्या गरजा महाराष्ट्र या ग्रंथामध्ये याविषयी एक स्वतंत्र लेख आहे. हे फक्त उल्लेख करतो आणि पुढे जातो. काय केलं असेल शिवाजी महाराजांनी, बऱ्याच लोकांना माहित नाही बघा. शिवाजी महाराज जेव्हा राज्य करू लागले, म्हणजे आपण साधारणपणे 1650च्या पासून सुरुवात करूयात घडीवर, जरी अगोदरच्या काळात त्यांनी किल्ला वगैरे घेतला, तेव्हा त्यांचे लोक, महाराष्ट्रातले लोक, त्यांच्या प्रशासनामधले, त्यांच्या सैन्यामधले त्यांना काय म्हणत होते? त्यांना साहेब म्हणत होते. आणि साहेब हा शब्द राजावाचक, सत्तावाचक, अधिकारवाचक, अधिकारीवाचक हा पर्शियनमुळे आपल्याकडं रूढ झाला. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही, इतकंच नव्हे तर नंतर
पर्शियन बोलणाऱ्यांचं राज्य गेलं, मग मराठी बोलणाऱ्यांचं राज्य आलं, तेही गेलं, इंग्रज इथे आले, इंग्रजी बोलणाऱ्यांचं राज्य आलं, तरी साहेब शब्द कायम राहिला. आपण इंग्रजांसाठी साहेब शब्द वापरला, तो मुळात इंग्रजांसाठी नव्हता, तो त्या लोकांनी रूढ केलेला, म्हणजे कोणत्या पर्शियन भाषा ज्यांची होती त्या मुसलमान सत्ताधाऱ्यांनी केलेला. आता शिवाजी महाराज जेव्हा म्हणायला लागले की आता आपल्याला आपल्या भाषेतले शब्द पाहिजेत, कारभारवाचक, सत्तावाचक, लक्षात घ्या सत्ता फार महत्वाची आहे त्या ठिकाणी, तेव्हा मग सुरुवात कुठनं करायची? सुरुवात वरून केली पाहिजे, खालून नाही करायची, सुरुवात साहेबापासून केली पाहिजे. मग आता असं ठरलं की साहेब शब्दाच्या ऐवजी महाराज शब्दाचा उपयोग करायचा. आणि हे तुम्हाला आज्ञापत्रात दिसून येतं. काय म्हणतात हे पहा, राजा ज्ञेय हा पातशाह, हा पातशाला म्हणजे त्याला पातशाह म्हणतात पूर्वी, त्याला आता राजा म्हणायचं. आणि मग राजा म्हटल्यानंतर आपोआप त्याच्यातून महाराज शब्द निघतो ना. स्वामी साहेब ईरित, हा साहेबाच्या ऐवजी काय म्हणायचं? स्वामी म्हणायचं. मग म्हणजे राजा किंवा स्वामी किंवा महाराजा हे शब्द, या शब्दांसाठी पातशाह साहेब यांच्यासाठी रूढ झाले. लक्षात घ्या. वली अहद म्हणजे युवराज. आता युवराज शब्द होता का? तेव्हा नव्हता. तो वली अहद शब्दासाठी युवराज शब्द वापरायचा असं ठरलं. कुठे ठरलं? त्या राज्य व्यवहार कोशानुसार त्याची नोंद झाली. पुढे पेशवा असायचा पूर्वी, मुख्य कारभारी राज्याचा. त्या पेशवा शब्दासाठी आपण आता प्रधान शब्द रूढ केला. आता आपल्याकडे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की नाही, म्हणजे पंतप्रधान शब्द वापरतो आपण, तर मुळात त्यातला पंत हा शब्द जातीवाचक आहे. त्यावेळेचे बहुतेक प्रधान जे होते ना, अष्टप्रधानांच्या पैकी 7 कमीत कमी, त्यातला आपण न्यायाधीश बाजूला ठेवू, पण तो सुद्धा घेऊयात, सेनापती बाजूला ठेवू, हे 7च्या पैकी 8 पैकी 7 जण ब्राह्मण असायचे आणि पंत शब्द ब्राह्मणवाचक असायचा. तर मोरोपंत कोण होते? तर पंतप्रधान म्हणतो आपण. पंत सचिव, आणखी पुढचा मी तिकडे येतो त्या मुद्द्याकडे. पंत अमात्य म्हणजे काय? त्याची जात ब्राह्मण असल्यामुळे तिथे पंत शब्द. एरवी मूळ शब्द काय आहे? प्रधान. मूळ शब्द काय आहे? आता बघा, सचिव शब्द आहे ना, कशासाठी आहे? अमात्य शब्द आहे ना. तो मूळ जिथे मुजुमदार शब्द होता त्यासाठी अमात्य. हे असे शब्द शिवाजी महाराजांनी घडवून घेतले यांच्या मार्फत या राज्य व्यवहार कोशाच्या संदर्भामध्ये. म्हणून मला असं वाटतं की ही अत्यंत गोष्ट महत्वाची आहे. आणि म्हणून जिथे जिथे म्हणून सत्ता आहे, जिथे जिथे लष्कर आहे. आता साधा मुद्दा आहे की हत्ती असायचे आणि हत्ती जिथे ठेवले जायचे, हत्तीला शब्द आहे फील, फील खाना, जिथे हत्ती असायचे. तर राज्य व्यवहार कोशामध्ये त्याच्यासाठी गजशाळा शब्द आला. आणखीन काही शब्द सांगतो म्हणजे माझा मुद्दा तुमच्या लक्षात येईल आणि मी थांबेन. काय मुद्दा आहे बघा आता. किताब पर्शियन पदवी, फरमान पर्शियन राजपत्रक, जामीन प्रतिभूती, हाली सांप्रत म्हणजे वर्तमान काळात, माजी पूर्व, फिलहाल तत्काळ, हरामखोर स्वामीद्रोही, वाहवा उत्तम, वकूब प्रज्ञा, बेवकूफ मूढ, बेअकल मूर्ख, दस्तपोशी हस्तस्पर्श, मुलाखत दर्शन, कदमपोशी पादस्पर्श, मिलना आलिंगन, झूठ मिथ्या, कौलनामा अभय पत्र खरं होईल ते, फते विजय, हक्क धर्म, फिर्याद अन्याय वार्ता, बेअदबी अमर्यादा, हाजीर प्रत्यासन्न. अशा प्रकारे हे जे शब्द आहेत प्रशासनामधले, इतकंच नव्हे तर अगदी मी म्हणाल त्याप्रमाणे शस्त्रास्त्रांच्यासाठी, घोड्यांसाठी, हत्तींसाठी हे सगळे शब्द मुळातले पर्शियन आहेत. त्यांच्याऐवजी पर्याय या राज्य व्यवहार कोशातनं आले आणि ते पर्याय आपल्या सगळ्या शासन निर्णयामधनं, पत्रांमधनं वापरले जाऊ लागले. म्हणजे अशा प्रकारे शिवाजी महाराज यांनी एक तर कोश करवलाच, म्हणजे ते कोश निर्माते आहेत. आणि एका अर्थाने याच्याकडे पहिला पर्शियन कोश म्हणता येईल आपल्या देशी भाषांमधला. याच्यापूर्वी असं कुणी केलेलं नाहीये एका अर्थाने. म्हणजे ते पर्शियनसाठी पण उपयुक्त आहे एरवी. पण मुख्य उद्देश काय आहे की आमची सत्ता आहे, सत्तावाचक शब्द आमचे असले पाहिजेत. बाकी व्यवहारात, साहित्यात, कवितेत, नाटकात तुम्ही हे शब्द वापरू शकता. भाषा समृद्ध होती. हे शिवाजी महाराजांचं भाषिक कार्य आहे, याची आपल्याला दखल घ्यायची गरज आहे. धन्यवाद.